राष्ट्रहित काय असते हे राजेंनी जगाला दाखवून दिले. शिवव्याख्याते प्रमोद पाटील. अडावत तालुका चोपडा. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वतःला झोकून दिले, समर्पण करून दिले होते. तेव्हाच एक संपन्न राष्ट्र उदयास येते. आपली बुद्धी, चातुर्य, शक्ती याचा वापर राष्ट्रासाठी करायचे असते, देशासाठी, महाराष्ट्रासाठी करायचा असतो. हे जर कोणाला कळले असेल तर राजे छत्रपती शिवाजी महाराज हे होय. त्यांनी राष्ट्रहित काय असते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. येथे श्रीसंत सावतामाळी शैक्षणिक व सामाजिक संस्था अडावत संचलित शामराव येसो महाजन विद्यालय अडावत व खाजगी आदर्श प्राथमिक शाळा अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्याते प्रमोद पाटील सर दगडीकर यांचे शिवजन्मोत्सव सोहळा 2025 निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिवव्याख्याते प्रमोद पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अवघ्या 12व्या वर्षी प्रभू श्रीरामाचा भगवा ध्वज राजे शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर देत मासाहेब जिजाऊंसोबत कर्नाटकातून महाराष्ट्रात पाठवले. पहिले 10 वर्षे राजेंनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात युद्धनीतीचे धडे घेतले. नंतर अवघ्या 3 वर्षात मोघलांच्या 750 वर्षांच्या अन्यायातून मुक्त करतात. तोरणा, आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिराचा घाट, चौथे गोपूर निर्माणाचे काम, शिवा काशीद, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, हिरोजी इंदोलकर, येसाजी कंक या सर्व मावळ्यांचे इतिहासात अजरामर करणारे व्यक्तिमत्व राजे छत्रपती शिवाजी महाराज होत. जागतिक दर्जाचे चारित्र्य त्यांनी निर्माण केले. महाराष्ट्राची जगात ओळख शिवछत्रपतींच्या नावाने ओळखले जाते. सर्व जगाला माझा राजा डोक्यात घेतला, परंतु महाराष्ट्राची दुर्दैवी परिस्थिती आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वारीवर जातात, जेव्हा त्या स्वारीवर जातात तेव्हा हिरोजी इंदोलकरांना एक जबाबदारी त्या ठिकाणी दिली जाते. रायगड बांधायची जबाबदारी. प्रचंड श्रीमंत व्यक्तिमत्व असतं हिरोजी इंदोलकर. रायगड बांधायची जबाबदारी दिली जाते.